ऋषी हे इक्ष्वाकू वंशातच जन्माला आले, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता सूर्य हे कर्मयोगाचे आदर्श उदाहरण आहे. तो ठरल्या वेळेला बरोबर उगवतो, ठरल्या वेळेला बरोबर मावळतो. म्हणजे त्याला ऋत, आपल्याकडे ऋत आणि सत्य अशा दोन संज्ञा आहेत. आपण गणपती अथर्वशीर्षात म्हणतो बघा, ऋतम वच्मी सत्यम वच्मी. तर ऋत म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय? तर सत्य हे सापेक्ष असते आणि ऋत हे वैश्विक नियम दाखवणारे असते. हे वैश्विक नियम दाखवणारे सत्य म्हणजे ऋत. म्हणजे सूर्य हा काहीही झालं, कितीही जगाची उलटापालट झाली तरी सुद्धा सूर्य हा वेळेवर उगवणार म्हणजे उगवणारच, वेळेवर मावळणार म्हणजे मावळणारच. त्याच्यामध्ये कधीही बदल व्हायचा नाही. म्हणजे हा काय आहे? वैश्विक नियम आहे. आणि या वैश्विक नियमाला ऋत असं म्हणतात. ऋत असा हा सूर्य आहे. वैश्विक सत्य दाखवणारा आहे, म्हणून तो जगताचा आत्मा म्हटलेला आहे सूर्याला. सर्वांच्या देहामध्ये असणारा हा सूर्यरूप आत्मा आहे. आले परत ते आपल्या देहाशी. म्हणजे कितीही सृष्टीचं वर्णन केलं तरी सुद्धा शेवटी हा 3.5 हाताचा जो देह आहे तोच अतिशय महत्त्वाचा कसा आहे आणि सगळं आपल्या आतमध्येच कसं आहे हे आपल्याला गीता शिकवते. म्हणजे हा सूर्यरूप आत्मा आपल्या देहामध्येच आहे. हे कशासाठी म्हटले? याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा झाला की सत्याची सांगड ऋताशी आपल्याला नित्य घालता आली पाहिजे. ऋत हे नेहमी आचरायला अवघडच असते, शंकाच नाही, अवघड असतंच ते. पण भगवंताची सगळी कर्मे आपण भागवत, महाभारत, हरिवंश कुठलाही ग्रंथ काढून पाहिलात तर आपल्या असे लक्षात येईल की ती भगवंताची जी कर्मे आहेत ती सगळी ऋताधिष्ठित आहेत. म्हणजे कशी आहेत? दिव्य कर्म आहेत भगवंताची. याच अध्यात येईल की दिव्य कर्मच मे जन्म असं येईल या अध्यात, की माझा जन्मही दिव्य आहे, माझी कर्मही दिव्य आहेत. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. की माझे कर्मही दिव्य आहेत आणि माझा जन्मही दिव्य आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे याच अध्यायामध्ये. पुढे येईल ते आता, की जेव्हा मनुष्य असं ऋताधिष्ठित नियमरचना जी आहे या विश्वाची त्याप्रमाणे जर वागला तर त्याचेही कल्याण होते आणि समाजाचेही कल्याण होते. पण ऋताला सोडून ज्यावेळी मनुष्य वागायला जातो त्यावेळी आत्मघात तर तो करतोच, समाजाचेही नुकसान करतो. म्हणून ऋतम वच्मी सत्यम वच्मी आलंय बघा इथे, असे आपण अथर्वशीर्षात म्हणतो. त्याचा भावच असा आहे की वैश्विक नियमांचे पालन मानवाला करता आले पाहिजे. ते त्याला जर करता आले नाही तर आत्मोन्नतीचा मार्ग तर दिसत नाहीच, त्याला स्वधर्मही आचरता येत नाही आणि योगही त्याला आचरता येत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितले की हा योग मी सूर्याला सांगितला, नंतर मनूकडून तो इक्ष्वाकूकडे आला. म्हणजे असा हा अनादी कर्मयोग आहे, पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि हा स्वयंसिद्ध असेल. भगवंता आपल्याला तो पुन्हा का सांगतायत? आता आपल्याला माहिती आहे हा अनादी आहे, पूर्वी होता, मग आपल्याला परत का सांगितला असे अर्जुनाला वाटेल. म्हणून त्याच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी भगवंत आता दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया आपण. भगवंत म्हणतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. या प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु हे अर्जुना तो योग दीर्घकालापासून या पृथ्वीलोकी लुप्तप्राय झाला होता. विसरून गेले होते सगळे लोक ते, आणि मग सगळीकडे हे माजलं होतं. आताही कलियुगामध्ये तेच झालंय, सगळे लोक विसरून गेलेत हे. म्हणून आपण म्हणतोय की जन्माला यायला पाहिजे, तो जन्माला यायला पाहिजे, त्यांनी परत एकदा सांगायला पाहिजे हे सगळं, कारण आपण सांगून काहीच उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, तर असं त्यांनी सांगितलं की राजा कालस्य कारणम. अनेक राजर्षींनी योगाला आचरले, महर्षींनी त्याला सादर केले,
परंतु कालाच्या ओघात मध्यंतरी तो नाहीसा झाला. तो का नाहीसा झाला त्याचा विस्तार पुढे येणारच आहे. तर राजर्षीचा समाजाला धाक होता आणि ब्रह्मर्षींना राजर्षीकडे ज्ञान मिळवायला जाताना सुद्धा जरा सुद्धा कमीपणा वाटत नसे. म्हणजे ब्राह्मणाला फार महत्त्व होतं तेव्हा, कारण त्यांचं आचरणच इतकं शुद्ध आणि काटेकोर तंतोतंत असायचं की राजासुद्धा आपल्या सिंहासनावरून उठून ब्राह्मणाच्या पाया पडायचा. ब्रह्मर्षी आणि सगळे जे पंतप्रधान वगैरे होते ते त्यांचे ब्रह्मर्षी, वशिष्ठ होते, विश्वामित्र होते, सगळेजण ब्रह्मर्षी होते ते. आणि हे जे राजर्षी होते म्हणजे जनक राजा हा राजर्षी होता, तर ते सगळे यांना खूप मान देत असत. आणि त्यांना पण ब्रह्मर्षींना सुद्धा राजर्षीकडे ज्ञान मिळवायला जाताना जरासुद्धा कमीपणा वाटत नसते. म्हणजे वशिष्ठ आणि विश्वामित्रांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर हे किती विलक्षण आहे की रघुवंशामध्ये असा उल्लेख आला आहे की राजा राज्य करत असताना स्त्रिया ज्यावेळी प्रवास करत असत आणि अगदी वाटेत थांबल्या, एखाद्या वृक्षाच्या तळी झोपल्या, तरी वाऱ्याची सुद्धा हिंमत होत नसे त्यांच्या पदराला स्पर्श करायची. मग चोरांची, अन्य पापी लोकांची गोष्टच सोडा, वाऱ्याची सुद्धा हिंमत होत नसे. म्हणजे किती जगावेगळे आणि विलक्षण उदाहरण आहे हे, की राजे किती तपपूत होते. राजर्षी म्हटलेलं आहे म्हणून त्यांना, की राजा म्हणजे आपल्याला कसा वाटतो, राजसी असेल, त्याच्या अनेक स्त्रिया, त्याला अनेक भोग भोगत असेल, परंतु तसं नाही आहे. तर राजेसुद्धा त्या काळातले एवढे तपी होते, तपपूत म्हटलं इथे त्यांनी, आणि नैतिक मार्गाने जाणारे होते, सदाचारी होते आणि आत्मोद्धाराचा मार्ग अनुसरणारे होते. असे राजे होते त्या काळात. आणि ब्रह्मर्षी पण तसेच होते, दोघंही तसेच होते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हा जो योग आहे हा मी सादर केलेला होता आणि हा तसाच पुढेही चालत आलेला होता. पण मग पुढे काय झालं की अशी परंपरा टिकवण्यासाठी राष्ट्रातील प्रत्येक घटकाने, समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक असावे लागते. आता काही मुठभर लोकांच्या हातामध्ये जर हा योग असेल किंवा त्यांनाच फक्त माहीत असेल तर उपयोग नाही ना. बाकी सगळ्या प्रजेला सुद्धा तो माहीत पाहिजे आणि प्रत्येकाने तसं जागरूक असायला पाहिजे. माणसांनी आपापल्या व्यवसायाच्या, स्वकर्तव्याच्या परंपरा मोडल्या की समाजात सगळा गोंधळ होतो आणि गुणवत्तेचा निकष उरतच नाही आणि समाज भ्रष्ट होतो. अशी मधल्या काळातली सगळी स्थिती झाली. आणि मग कर्मयोगाच्या विशेष परंपरेला राजाने जपावे लागते. राजा कालस्य कारणम म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी, की ही म्हण सर्वश्रुतच आहे. राजर्षींनी हा कर्मयोग जाणला आणि आचरलाही, परंतु पुढे मात्र तो लुप्त झाला. का झाला लुप्त? तर आपापल्या स्वधर्मापासून, स्वकर्मापासून माणसे च्युत झाली, म्हणूनच हा योग लुप्त झाला. असे आहे की ईश्वराने ही सृष्टी चालू राहावी म्हणून त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केली. अन्यथा सारे जण सात्विक वृत्तीने मोक्षपदाला जाऊन पृथ्वी निर्मनुष्यच झाली असती. सगळेच जर सात्विक जन्माला आले असते तर मग त्यांनी प्रयत्न करून मोक्ष मिळवला असता आणि मग पृथ्वीवर कोणीच राहिलं नसतं. म्हणून म्हणतात ना की ही भगवंताची सगळी लीला आहे. हे भगवंतानी सगळं निर्माण केलं आहे आपल्याला. आणि कोणी रजोगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे, कोणी सत्वगुणी आहे, आणि आपला सगळा खेळ तो भगवंत पाहतोय. म्हणून त्याला लीला नाटकी असं म्हणतात, की आपण सुद्धा या जीवनाकडे खेळ म्हणून पाहायला पाहिजे असं ते सांगतात. कधी जमेल काय माहिती, की आपण या जीवनाकडे खेळ म्हणून पाहायला पाहिजे, की जसं भगवंत आपल्याला निर्माण केलं त्यांनी आणि मग मस्त बघतोय की काय काय चाललंय यांच्यामध्ये. मग सुखदुःख येणारच आहेत, संकट येणारच आहेत, आनंद पण येणारच आहे आणि तो क्षणिक राहणार आहे. ह्या सगळ्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. आता खेळ खेळताना नाही का मुली छानपैकी भातुकली मांडतात, बाहुलीचं लग्न लावतात आणि मग छान त्याच्यामध्ये रमलेल्या असतात मुली. आणि अचानक आई त्यांना आवाज देते की चल ग आपल्याला बाहेर जायचं आहे. मुली पटकन तो सगळा खेळ मोडून टाकतात आणि निघून जातात आईकडे आनंदाने. त्यांना काही वाटत पण नाही की आपण एवढे कष्ट करून तो सगळा संसार जमवला, सगळी खेळ भांडी मांडली, भांडी कुंडी खेळत असताना लगेच मोडून टाकतात आणि निघून जातात. म्हणजे त्यांना हे सांगायचं की भगवंत सुद्धा असंच करतो आणि ही सगळी माया त्यांनी म्हणूनच निर्माण केली आहे.
म्हणून आपण खेळ म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. असे आहे की ईश्वराने ही सृष्टी चालू राहावी म्हणून त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केली. अन्यथा सारे जण सात्विक वृत्तीने मोक्षपदाला गेले असते आणि पृथ्वी निर्मनुष्यच झाली असती. म्हणून ईश्वराने त्रिगुण जसे दिले तसेच समाज चांगला राहावा म्हणून हा योग सांगितला. आणि मानवाला बुद्धी दिली, त्याच्या पुरुषार्थाला वाव दिला आणि सांगितले की हे चांगले आहे, हे वाईट आहे, हे सगळं सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये. आणि तू काय कर तर तुझा आत्मोन्नत हो. मी तुला चांगला मार्गही सांगितला आहे, वाईट मार्गही सांगितला आहे की मग या मार्गाने गेलं तर तुझं कल्याण होईल, या मार्गाने गेलास तर तुझं अकल्याण होईल. हे सगळं सांगितलेलं आहे भगवंतानी. आणि म्हणून समाज उत्तम व्हायला हवा असेल तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपण ही परंपरा जपली पाहिजे, अत्यंत जागरूक राहिले पाहिजे. राजा जनक, अश्वपती कैकेय यासारख्या थोर राजांनी ही परंपरा जपली. परंतु नहुष आणि वेन यासारखे राजे स्वतःला धर्म व देशापेक्षा थोर समजू लागले. त्यांना ऋषी संस्कृतीने सिंहासनावरून खाली खेचले. महाभारतामध्ये अष्टक वैश्वामित्र नावाच्या राजाचे बोधप्रद उदाहरण आले आहे. या राजासह रथात बसून एकदा प्रतर्दन, वसुमनस आणि शिबी राजे जात असताना त्यांना वाटेत नारद भेटले. त्यांनाही याने रथात घेतले आणि आम्हा चौघांपैकी स्वर्गातून अगोदर पतन कोण पावेल असा प्रश्न केला. त्यावेळी नारदांनी सर्वप्रथम याचेच नाव घेतले. त्याचे कारण सांगताना नारद म्हणाले, एके दिवशी मी अष्टकाच्या घरी थांबलो होतो. त्याने मला रथात घेऊन भ्रमणासाठी नेले. वाटेत सहस्रावधी गायी आम्हाला चरताना दिसल्या आणि त्यांना पाहून या गायी कोणाच्या आहेत असा प्रश्न मी केला. त्यावेळी या मी दान केलेल्या गायी आहेत असे उत्तर अष्टकाने दिले. आपणच दिलेल्या दानाची हा स्तुती करतो असा हा अहंकारी असल्यामुळे याला सर्वप्रथम स्वर्गातून खाली यावे लागले. बापरे, अहंकारी मानवाला व पुण्य प्रगट करणाऱ्याला स्वर्गात स्थान नसते असा या घटनेचा बोध होय. म्हणजे बघा किती सुंदर गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की दान जेव्हा आपण देतो तेव्हा या हाताचं या हाताला सुद्धा कळता कामा नये. आणि तो फक्त एवढंच बोलला की ह्या गायी मी दान दिलेल्या आहेत, लगेच त्याचं पतन झालं असं त्यांनी सांगितलं. मग आपलं काय होणार आहे काय माहिती. म्हणजे असा हा राजा भ्रष्ट झाला की राज्य व राष्ट्रही भ्रष्ट होते. म्हणून राजाने विशेष सावध आणि सदाचारी असले पाहिजे. स्वकर्माला वा स्वधर्माला आचरताना त्याने कधीही मोहित होऊ नये. अर्जुन तसा झाला म्हणून भगवंतानी या कर्मयोगाचे अनादित्व त्याच्या मनावर बिंबवले. अर्जुन सुद्धा क्षत्रिय होता ना, म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे गुण आवश्यकच होते. त्याला पण तो मोहित झालेला आहे. त्यामुळे भगवंतानी हा योग सांगितला. कर्मयोग का बुडाला याचं कारण आपल्याला ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांची मी म्हटलं ना आपल्याला खूप या ठिकाणी मदत करतात ज्ञानेश्वर महाराज की आपल्याला कळायला सोपं जातं. गीतेने एवढा विस्तार केला नाही आहे, एवढा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये विस्तार केलेला आहे गीतेचा. म्हणजे गीतेच्या एकेका श्लोकावर एवढं विवेचन केलेलं आहे की थोडं तरी आपल्याला कळायला मदत होते. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुख हे आत्यंतिक सुख वाटू लागले. कर्मयोग का बुडाला याचीही उदाहरणं आहेत की विषय आपण जे आत्ता काम क्रोध आड येतात बघितलं तेच कारण आहे की विषय सुख आपल्याला आत्यंतिक सुख वाटू लागलं. त्याच्यामध्ये देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला. नाहीतर दिगंबराच्या गावी उंची वस्त्रे काय करायची, जन्मांधाला सूर्य काय करायचा सांग बरे, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार. म्हणजे या कर्मयोगाचं काही महत्त्वच राहिलं नाही ना. प्रत्येकाला विषयाबद्दल आसक्ती वाटायला लागली, प्रत्येकाला इंद्रिय सुख महत्त्वाचं वाटायला लागलं. म्हणून त्यांनी अशा उपमा दिल्या की कोल्ह्याच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्याचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. म्हणजे कावळ्याला रात्री दिसत नाही म्हणतात ना,
म्हणून मग तो चंद्राला कसा काय ओळखणार. त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, आपलीच कथा आहे की आपल्याला वैराग्य म्हणजे काहीच माहिती नाही आहे. वैराग्य काहीतरी टाकायचं असतं हे पण आपल्याला माहिती नाही. वैराग्य म्हणजे टाकणे, प्रत्येक गोष्टीचा त्याग करायचा आहे. आणि या वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, शिव म्हणजे ती आधी नगराच्या बाहेर असते मग त्याच्यानंतर आत जायचं असतं, तर त्या शिवेचेही ज्याने दर्शन घेतले नाही, ज्याला विवेक कशाला म्हणतात माहीत नाही, त्या मूर्खांना असा शब्द वापरला आहे. माझी ईश्वराची कशी बरे प्राप्ती होणार, हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. हा कर्मयोग लुप्त होण्याचं कारण काय, तर ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 21 ते 26 ओव्यांमध्ये आपल्याला माऊलींनी सांगितलंय की विषयांची आसक्ती वाढलेली आहे, वैराग्य म्हणजेच काय लोकांना माहीत नाही आहे, विवेक म्हणजे काय माहीत नाही आहे, आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच सगळं जीवन चाललेलं आहे, आणि त्यामुळे हा कर्मयोग लुप्त झाला. दुर्बल राजे इंद्रियांचे दास झाले, आणि मग काय होतं, कर्मयोग योग जो आहे तो सगळा विच्छिन्न झाला. आणि मग अर्जुनाचे निमित्त करून भगवान श्रीकृष्णांनी त्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले आपल्यासाठी. म्हणून ही गीता म्हणून सांगितली की ते हा जो कर्मयोग लुप्त झालेला आहे हा सगळ्या लोकांना कळावा आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे आचरण करावं, म्हणून हा कर्मयोग सांगितलेला आहे. आता याच्या पुढचे अध्याय थोडेसे अवघडच आहेत, आपल्याला समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल, पण तरीसुद्धा आपण त्या भगवंताची प्रार्थना करूया की आम्हाला बुद्धी दे बाबा हे समजून घेण्यासाठी म्हणून. आणि इतरही थोडी थोडी काही सोपी पुस्तकं वाचून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. अजून 5 मिनिटं आहेत का? तर असा हा कर्मयोग आहे. त्याच्या पुढचा 3रा श्लोक असा आहे की तोच हा प्राचीन योग, माझा तू भक्त आहेस, प्रिय सखा आहेस, म्हणून आज मी तुझ्यासाठी सांगितला आहे. कारण हा योग अतिशय उत्तम, रहस्यमय, अर्थात अत्यंत मार्मिक विषय आहे. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः, भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हे तदुत्तमम्. ह्या अर्जुनालाच का सांगितला, तर अर्जुन हा भगवंताचा सखा होता, उत्तम भक्त होता, आणि म्हणून हा अर्जुनाला योग सांगितलेला आहे. हा योग अतिशय प्राचीन आहे, आणि भगवंताला जो प्रिय असतो त्यालाच तो हा सांगतो. आणि हा योग परत कसा आहे, रहस्यमय आहे, अतिशय रहस्यमय आहे. हे जे उत्तमातले उत्तम असे योगाचे रहस्य आहे हे मी तुला उलगडून दाखवणार आहे, असं अर्जुन हे भगवंत या ठिकाणी म्हणतात. तर हा योग मी अर्जुनालाच का बरं उलगडून दाखवला, याची कारणंही भगवंतांनीच सांगितलेली आहेत. की एक तर तू माझा भक्त आहेस, भक्तोऽसि मे सखा चेती, भक्त आहेस, आणि काय आहे परत, सखा आहेस, सख्य. सख्य भक्ती, नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती एक आलेली आहे. म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम, अशा 9 भक्ती सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सख्य भक्ती पण आलेली आहे. सखा म्हणजे काय, मित्र, सखा. तर हा अर्जुन हा भगवंताचा सखा होता. एक तर तू माझा भक्त आहेस, आणि दुसरं म्हणजे तू माझा सखा आहेस. भक्त तो विभक्त नव्हे, आणि विभक्त तो भक्त नव्हे, असं समर्थ रामदासांनी भक्ताची अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे. भक्त कुणाला म्हणायचं, तर जो ईश्वराहून विभक्त नाही तो भक्त असतो. आणि जो विभक्त आहे तो भक्त होऊच शकणार नाही, असं समर्थांचे म्हणणे आहे. तू माझा भक्त आहेस, भगवान म्हणतात अर्जुनाला की तू माझा भक्त आहेस, अर्थात माझ्यापासून वेगळा नाहीस, विभक्त नाहीस. आणि कृष्णार्जुनाची जोडी फोडण्याचा प्रयत्न दुर्योधन, शकुनी, कर्ण यांनी केला होता, पण त्यांच्या असे लक्षात आले की अरे ह्या दोघांचे अद्वैतच आहे. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे नरनारायणाची जोडी होती. हे मागे पण मी सांगितलं होतं की नर आणि नारायण हे 2 ऋषी, त्यांचाच अवतार घेऊन हे कृष्ण आणि अर्जुन झालेले होते.
त्यामुळे त्यांची जोडी ही कशी होती, अद्वैत जोडी होती, की ह्याच्या हृदयात तो होता आणि त्याच्या हृदयात तो होता, इतकं त्या दोघांचं एकमेकांचं सख्य होतं. तर ती गोष्ट सांगतात ना, की एक दिवस म्हणे अर्जुन नाही काहीतरी हिला लक्ष्मीला काहीतरी वाटलं असं, की भगवंता तुझं तर दर्शन सगळेच घेतात रे, पण मला तुझ्या भक्ताचं दर्शन घ्यायचं आहे, तर तुझ्या भक्ताचं दर्शन मला दे, असं लक्ष्मी एकदा म्हणाली भगवंताला. तर भगवंत म्हणाले की चल आपण जाऊया पृथ्वीवर. आणि म्हणून मग ते आले पृथ्वीवर आणि अर्जुन जिथे राहत होतो तिथे आले हस्तिनापूरला. आणि अर्जुन आतमध्ये त्याच्या याच्यात झोपलेला होता शयन कक्षामध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले की चला तुम्हाला देतो दर्शन, म्हणून थांब म्हणे आधी मी जाऊन बघून येतो म्हणे, नंतर तू ये असं म्हणाले. म्हणून मग भगवान श्रीकृष्ण आत गेले तर अर्जुन झोपलेला होता आणि अर्जुनाच्या संपूर्ण शरीरामधून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असा आवाज येत होता म्हणे. असं त्या इतका नाद मधुर तो सुंदर असा नाद येत होता की भगवान श्रीकृष्ण तिथेच तल्लीन झाले, बाहेर यायची गोष्टच दूर. आणि तिथेच मस्तपैकी आपलं नाव ऐकत बसले, स्वतःही घेत बसले. आणि इकडे लक्ष्मी वाट बघतीये की अजून का आले नाही, अजून का आले नाही, असा कोण यांचा भक्त आतमध्ये आहे की ते अजून आत बाहेर आले नाही. मग तिला असं वाटलं आता परवानगीशिवाय आपण आत हे कसं जावं, म्हणून तिने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली म्हणे. कुठेतरी वाचली होती गोष्ट, अचानक आठवली. तर म्हणे ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. मग ब्रह्मदेव आले पृथ्वीवर. काय म्हणताय लक्ष्मीबाई, अहो म्हणे असं असं म्हणे भगवंत मला त्यांच्या भक्ताचं दर्शन देणार होते आणि ते आतमध्ये गेले, ते बाहेरच आले नाही म्हणे. थांबा म्हणे मी बघतो. म्हणून ब्रह्मदेव आतमध्ये गेले. ब्रह्मदेवाच्या हातामध्ये होती वीणा. आणि मग त्यांनी बघितलं हा इतका सुंदर आवाज, आणि मग ते त्या वीणेवर चाललं भजन त्यांचं पण. आणि मग त्यांनी परत नारदांना बोलवलं. नारद आतमध्ये गेले, तेही मस्तपैकी त्यांच्या नारायण नारायण श्रीकृष्ण श्रीकृष्ण त्या नामामध्ये तल्लीन झाले. मग शिवशंकर आले, पार्वती आले, असे सगळे देव आले. आणि मग शेवटी लक्ष्मीला कळलं म्हणे की आतमध्ये भक्त आहे, तो अर्जुन आहे. आणि त्या अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्णाचा आवाज येतोय, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. त्याच्या प्रत्येक पेशीतून, त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून इतका तो श्रीकृष्णमय झालेला होता. म्हणजे हे जे त्यांनी अद्वैत म्हटलं ना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं अद्वैत झालेलं होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाचीच निवड का केली, अर्जुनालाच गीता का सांगितली, तर याचं हे कारण आहे की भक्त नेहमी, आपण पाहतो की भक्त नेहमी देवाच्या दर्शनाला जातात. इथे काय झालं होतं, उलटच झालं होतं. त्या भक्ताच्या दर्शनासाठी सगळे देव रांगेमध्ये उभे होते आणि सगळे आतमध्ये जाऊन बसले होते. आणि कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असा जप त्या ठिकाणी चाललेला होता. म्हणजे असं हे नामाचं अतिशय सुंदर महत्त्व आहे. आणि असं हे नामाचं महत्त्व आपण बघितलं आज. आणि याच्या पुढे असा 4था अध्याय आपण हळूहळू पाहणार आहोत. जेव्हा संपेल तेव्हा संपेल, काळजी काय करायची नाही. आणि आता या ठिकाणी मी थांबते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.